हा एक्सपोर्ट इम्पोर्ट खूपच व्हास्ट सब्जेक्ट आहे, पण मला EIFT सोबत तो म्हणजे पहिले मला खूप भीती होती, पण आज मी त्याच्याबरोबर एकदम कम्फर्टेबली आणि आज फुल कॉन्फिडन्समध्ये माझा पहिला कंटेनर स्टफ करणार आहे. बाकीच्या पण भरपूर इम्पोर्ट एक्सपोर्ट इन्स्टिट्यूटच्या ॲड्स बघितल्या होत्या, पण त्या सगळ्यांमध्ये मला EIFT खूप जेन्युइन वाटलं. मी आज माझा स्वतःचा पहिला कांद्याचा कंटेनर व्हिएतनामला एक्सपोर्ट करते आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिकमध्ये आहोत अजून एक जबरदस्त सक्सेस स्टोरी बरोबर. ते म्हणजे आज आपल्याबरोबर डॉक्टर मॅडम आहेत, ज्या नाशिकच्याच आहेत, ज्यांचं नाव आज रेणू आहेर आहे. सो बिईंग इन टू डॉक्टर प्रोफेशन, आज त्यांना एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये यायचं होतं. एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये जेव्हा त्यांना यायचं होतं तर आज त्यांनी नाशिकवरनं प्रत्येक आठवड्याला पुण्याला ट्रॅव्हल केलं आपल्या बिझनेस इन्क्युबेशनसाठी. त्यानंतर आज त्यांचा स्वतःचा पहिला कंटेनर कांद्याचा एक्सपोर्टला चालला आहे. आज ते विजिट्सला पण प्रत्येक ठिकाणी हजर असतात, भरपूर नॉलेज देखील ते घेत आहेत. तर आज आपण मॅमना विचारू त्यांनी ही जर्नी एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये कशी सुरू केली, आपल्याबरोबर कशा टचमध्ये आल्या आणि आज तुमचा पहिला कंटेनर चालला आहे, तर तुम्ही काय एक्सप्रेस करू शकाल? मी डॉक्टर रेणू आहेर, मी डेंटिस्ट आहे, नाशिकला वर्किंग आहे. मी ऑनलाईन EIFTच्या ॲड्स बघितल्या होत्या आणि बाकीच्या पण भरपूर इम्पोर्ट एक्सपोर्ट इन्स्टिट्यूटच्या ॲड्स बघितल्या होत्या, पण त्या सगळ्यांमध्ये मला EIFT खूप जेन्युइन वाटलं होतं, म्हणून मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. त्यांच्या इन्क्युबेशन जो ट्रेनिंग आहे हां, त्याच्यासाठी मी इन्क्वायरी केली आणि मी त्याच्यासाठी एनरोल केलं. 3 आठवड्यांचा इन्क्युबेशन पिरियड मी जाऊन ट्रॅव्हल करून तो केला, कारण तो खरंच खूप वर्थ होता. त्याच्यानंतर आम्ही पोर्ट व्हिजिट केली मुंबईला, फार्म व्हिजिट केली नाशिकला, आणि हे सगळं करून झाल्यावरती आणि माझे सगळे डाऊट्स क्लिअर झाल्यावरती मी आज माझा स्वतःचा पहिला कांद्याचा कंटेनर व्हिएतनामला एक्सपोर्ट करते आहे. इथे हे पॅकेजिंग चालू आहे आणि मी आज माझा कंटेनर स्टफ होणार आहे आणि नाशिक ICD वरून तो क्लिअर होणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रोसिजरमध्ये मला सरांकडून खूप चांगलं नॉलेज आणि सगळे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. आज सर स्वतः माझ्या कंटेनर स्टफिंगसाठी नाशिकला उपस्थित आहेत. याच्यापेक्षा जास्त सपोर्टिव्ह काही नाही असू शकत असं मला वाटतं. थँक्यू सो मच सर. नाही, नक्कीच असं काही नाही मित्रांनो. जेव्हा मी नेहमी म्हणतो की आज आमची पूर्ण टीम माझ्याबरोबर तुमच्यासाठीच अवेलेबल आहेत, कारण की मार्केटमध्ये जसं मॅम म्हणल्या भरपूर तुम्हाला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भेटणार आहे जे तुमच्याकडनं लाख लाख दीड लाख घेतील, बरोबर. पण आज एकदम नॉमिनल मेंबरशिप फीमध्ये मी मॅमला देखील सांगेल आणि तुम्हाला देखील सांगेल की नाहीच्या बरोबर फीजमध्ये आज आपण बिझनेस इन्क्युबेशन देतोय. का तर तुम्हाला ॲक्च्युअल जर्नी कळायला पाहिजे आणि तो पूर्ण बिझनेस सेटअप जो आहे हा पूर्ण भारतात फक्त आपल्याकडे आहे, ज्याच्यात प्रॅक्टिकली आपण एक एक गोष्टी करून घेतो, तुम्हाला फील्डवर घेऊन येतो. तसंच आज जेव्हा मॅम इथनं पहिला कंटेनर करताय तर मी एवढं देखील सांगेल की ज्या काही त्यांनी मेंबरशिप फी भरल्यात नक्कीच ते सगळे तुमचे पैसे एका कंटेनरमध्येच वसूल होतील, त्यापेक्षा जास्त देखील होतील. एक लास्ट मेसेज तुम्ही सगळ्या लोकांसाठी काय देऊ शकतात की जे आज एक्सपोर्ट इम्पोर्ट करून थकलेत किंवा ज्यांनी बाहेर लाखो रुपये भरलेले आहेत आणि त्यांचं काम सुरू नाही झालेलं आहे? ॲक्च्युली हा एक्सपोर्ट इम्पोर्ट खूपच व्हास्ट सब्जेक्ट आहे, पण मला EIFT सोबत तो म्हणजे पहिले मला खूप भीती होती, पण आज मी त्याच्याबरोबर एकदम कम्फर्टेबली आणि आज फुल कॉन्फिडन्समध्ये माझा पहिला कंटेनर स्टफ करणार आहे. आणि सगळ्यात बेस्ट थिंग ही आहे की हँड होल्डिंग खूप छान आहे EIFTचं आणि सर पर्सनली असतात, त्याच्यामुळे काहीच टेन्शन नसतं. हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं. येस, थँक्यू व्हेरी मच मॅम. मी सगळ्यांना हे देखील सांगेल की हा तुमचा पहिला आणि शेवटचा कंटेनर नसून इथनं पुढे तुम्हाला भरपूर कंटेनर करायचे आहेत. वैयक्तिक झालं आणि आमच्याबरोबर देखील झालं. सो तुमच्या जर्नीसाठी ऑल द बेस्ट. तुम्हाला देखील सगळ्यांना सांगेल की अजूनही जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट केला नसेल, अजूनही विचारत असाल, एक्सपोर्ट इम्पोर्ट काही अवघड नाही, एकदम सोपा विषय आहे. तुम्ही राईट लोकांबरोबर जुडणं गरजेचं आहे आणि राईट प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. सो विचार करू नका, खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आजच तुमच्या जर्नीला आमच्याबरोबर सुरुवात करा. धन्यवाद.